राष्ट्रवादी नेते शरद पवार यांचा आजपासून 2 दिवसाचा नागपूर दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये ते काही महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये देखील जात आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसाठी जी जागा नागपूरमध्ये घेतली त्या जागेची देखील पाहणी करणार आहे। या दौऱ्यानिमित्त ते काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांच्या फार्मला देखील भेट देणार असल्याचं आशिष देशमुख यांनी सांगितलेलं आहे। आपण आशिष देशमुख यांना विचारूया, भाऊ तुमच्या शेतात देखील दौरा असल्याचं तुम्ही सांगता, नेमका काय दौरा आहे, कशाला येतात तुमच्या शेतात पवार साहेब? नाही, देश पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ऊसामध्ये संशोधन करणारी अशी ती अतिशय नामांकित अशी संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे। त्याचे अध्यक्ष हे सन्माननीय देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब आहेत आणि गडकरी साहेबांच्या म्हणण्यानुसार ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांनी ऊसाचं पीक अवलंबलं आणि त्याच्या माध्यमातून समृद्धी आणली, त्याच्याच धर्तीवर विदर्भाचा शेतकरी समृद्ध व्हावा। शेवटी आपण पाहतो ह्या वर्षी कापसाचे भाव हे अतिशय झपाट्याने खाली पडले आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान शेतकऱ्यांना होतं आणि ह्याच नुकसानाच्या पायी विदर्भामध्ये आत्महत्या होतात। ह्याही वर्षी देखील अमरावती विभागामध्ये विशेष करून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। अशा परिस्थितीमध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट माननीय शरदचंद्रजी पवार साहेब विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची एक निर्मिती करतायत। त्याचा एक फार्म 100 एकराचा इथे बनवण्याचं काम हे लवकरच चालू होणार आहे। त्यांनी या संदर्भामध्ये जागा देखील तिथे विकत घेतली आहे आणि अतिशय आनंदाची गोष्ट विशेष करून विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच ही आहे। तर तुमच्या शेतामध्ये देखील ते येणार जसं तुम्ही सांगता, तर ते नेमकं तिथे काय कार्यक्रम आहे, कशाला येत आहे? नाही बघा, मागच्या 3 वर्षापासून याच सोयाबीन आणि कापूस आणि चण्यापासून त्रस्त होऊन माझ्यासारखा सामान्य शेतकरी हा ऊसाकडे वळला आहे आणि गडकरी साहेबांच्या कारखान्याच्या माध्यमातून जे मार्गदर्शन मिळतं त्यामधून मागच्या वर्षी जवळपास 72 टन एकरी ऊसाचं उत्पादन माझ्या शेतात झालं। विदर्भासाठी त्यातल्या त्यात हा अतिशय चांगला असा एक ॲव्हरेज म्हणता येईल आणि ते पाहण्यासाठी मागे अजितदादा पवार देखील नागपूर विधानसभेचे सत्र चालू असताना आले। आज सन्माननीय शरद पवार साहेब आले आहे। इच्छा हीच आहे की लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या केलेल्या एक प्रयत्नातून विदर्भाच्या कास्तकारांना काहीतरी नवीन दिशा मिळावी, विदर्भाचा कास्तकार समृद्ध व्हावा, त्याच्यामध्ये आर्थिक संपन्नता यावी, यासाठी ऊसाच्या कडे वळवण्याच्या दृष्टीने हे सर्व आमचे प्रयत्न आहेत। बरं, असं बघितलं की एक राजकीय दृष्टीने देखील जी एक चर्चा आहे की कुठेतरी काटोल आणि हिंगणा हे 2 विधानसभेचे मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोठ्यामध्ये आहे आणि ते इन्स्टिट्यूट किंवा तो जो दौरा आहे तो हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये येतो, तर कुठेतरी तुमची नजर दोन्ही मतदारसंघावर आहे, त्यामुळे तुमची देखील जवळीक वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर? नाही बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणण्याची गरज नाही। राजकारणाच्या पलीकडे जाऊन आज सन्माननीय पवार साहेब हे इथे येत आहेत। विदर्भाच्या शेतकऱ्यांना ऊसासारखं पिकाच्याकडे वळवण्याच्या दृष्टीने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची इथे स्थापना करतायत। सन्माननीय गडकरी साहेब देखील सातत्याने ह्या प्रयत्नात आहेत आणि अशा या प्रयत्नांमध्ये आमचा खारीचा वाटा जर उचलता येत असेल तर तो आम्ही उचलतो आहे। राजकारण ह्या संदर्भामध्ये आणण्याची गरज नाही। पवार साहेबांसारखा एक ज्येष्ठ नेता, देशाचे 10 वर्ष सातत्याने कृषी मंत्री राहिलेला नेता हा जर येत असेल तर कास्तकारांना, शेतकऱ्यांना नक्कीच आनंद मानला पाहिजे। तुमचे काका अनिल बाबू म्हणतात की नियोजित दौऱ्यामध्ये आशिष देशमुख यांच्या फार्मला व्हिजिट हा काही कार्यक्रम नाही, त्यामुळे ते येणार की नाही याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। नाही, त्यांनी जर विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी असे काही प्रयोग केले असते आणि शेतकऱ्यांना चांगलं ऊसाचं पीक करून दाखवलं असतं तर त्यांच्याही शेतावर सन्माननीय पवारसाहेब गेले असते। तुमचं असं म्हणणं आहे की अनिल बाबूंकडे ते एक मॉडेल नाही की त्यांनी विकासाचं कोणतं एखादं उदाहरण देण्यासारखं, म्हणजे शेतीचं असो किंवा उद्योगाचं असो? मी जसं म्हटलं की यामध्ये राजकारण आणण्याचं कोणतंही कारण नाही। शेवटी ह्या वर्षी कापसाचे भाव ज्या मोठ्या प्रमाणात पडलेले आहे, शेतकरी हा अतिशय अडचणीत आहे। शेतकऱ्याला आत्महत्येपासून दूर करायचं जर असेल तर विदर्भाच्या शेतकऱ्यांनी ऊसाचं पीक अवलंब पाहिजे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेतलं पाहिजे। ह्या दृष्टीने सन्माननीय पवार साहेबांचा आजचा दौरा आहे। काय डोक्यामध्ये तुमचे, म्हणजे शेतातला जो दौरा आहे ऊसाची तुम्ही जे म्हणतात की पाहणी करणार आहे, काय सांगायचं आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांना घेऊन पवार साहेबांना तुम्हाला? नाही बघा, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची जागा ही माझ्या शेताला लागूनच आहे आणि तिथे ते पाहणी करण्यासाठी येणार आहेत। मागे त्यांचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आपल्या
राज्याचे माजी कृषी सचिव होते शिवाजीराव देशमुख साहेब पहिल्यांदा आले 6 महिन्यापूर्वी. त्याच्यानंतर 2 महिन्यापूर्वी अजितदादा आले आणि आज शरद पवार साहेब येत आहेत. शेवटी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून इथे ऊसाची लागवड वाढेल, इथे बेण्याचे प्रकार असतील, त्याचं नियोजनाच्या संदर्भामध्ये कार्य असेल. हे जर होणार असेल तर प्रत्येकाने आपलं राजकारणाचे जोडे बाहेर काढून याच्यामध्ये मदतच केली पाहिजे, कुठेही राजकारण आणलं नाही पाहिजे. काही अनिल बाबू दुखावले तुमच्या या वक्तव्यामुळे किंवा तुम्ही म्हटलं की शरद पवार तुमच्या शेतावर येत आहे. नाही, मी परत सांगेल की हा दौरा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संबंधात आहे, ऊसाच्या संबंधात आहे आणि म्हणून ऊसाची पैदावारी आपल्याला वाढवायची आहे. कुठेतरी राजकारणी मताची पैदावारी या दौऱ्यातून नक्कीच वाढण्याचे कोणाचेही प्रयत्न नसावेत. तर तुमचे राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर डोळा आहे असं म्हणायचं का? नाही, नक्कीच मी परत तेच सांगतो आहे की राजकारण याच्यामध्ये कृपा करून आणू नका. विदर्भाच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, विदर्भाच्या शेतकऱ्यांची झालेली हलाखीची परिस्थिती आणि वारंवार पारंपरिक पिकं जे विदर्भाचे शेतकरी घेतात आणि सातत्याने खोलात जात आहेत, याच्यामधून बदल व्हावा. एक नवीन पीक पद्धती ऊसाच्या माध्यमातून विदर्भाच्या शेतकऱ्यांनी अवलंबावी, हाच ह्या सर्व दौऱ्यामागचा पवार साहेबांचा हेतू आहे आणि त्या दृष्टीने ते इथे दौरा करत आहेत. आपण बघू शकतो की पवार साहेब यांचा हा राजकीय दौरा नाही, त्यामुळे ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची जी नागपूरची ब्रांच आहे त्यासाठी घेतलेली जी जागा आहे त्या जागेची पाहणी करायला येत आहे. त्या जागेच्या बाजूलाच आशिष देशमुख यांचं शेत आहे. त्यांचं एक मॉडेल ऊसासंदर्भात तिथे त्यांनी उभारलेलं आहे, ते देखील ते त्यांना दाखवणार आहे. त्यामुळे या संपूर्ण दौऱ्याकडे राजकीय दृष्टीने बघू नये असं देखील मत आशिष देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.